जय महाराष्ट्र. मी तुळशीदास भोईटे. न्यूजरूम तुमच्या आमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं समाजातील मान्यवर नेत्यांकडून थेट मिळवण्याचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजे न्यूजरूम. आज न्यूजरूममध्ये आपण संवाद साधणार आहोत अशा एका नेत्याशी, काँग्रेसमधला एकमेव तरुण आक्रमक असा नेता. हो, अर्थातच आमदार नितेश राणे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. म्हणजे नितेशजी, हे बोलताना मला थोडाही पत्रकार म्हणून संकोच वाटला नाही की काँग्रेसमधला एकमेव तरुण आणि आक्रमक. कारण सध्या काँग्रेस आणि आक्रमकता हे शब्द परस्पर विरोधी वाटायला लागलेत. म्हणजे काँग्रेस सत्तेतच वर्षानुवर्ष राहिल्यामुळे थोडी आक्रमकता कमी असायचीच, मात्र विरोधात आल्यानंतर सुद्धा गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठेही सत्ता नाही, मात्र काँग्रेस विरोधात आहे हेही लोकांना माहीत नाही आहे. अशी स्थिती झालेली आहे पक्षाची. पक्षाच्या अन्य नेत्यांबद्दल भाष्य करणं हे मला काय पटत नाही किंवा माझं त्या चौकटीत बसत नाही. पण मी आज विरोधी पक्षात आहे, मी विरोधी पक्षाचा आमदार आहे. विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे आक्रमकता ही आमच्यामध्ये असलीच पाहिजे अशी माझी भावना आहे आणि त्या हिशोबाने मी वागतो. बाकी लोक काय करतात, त्यांनी काय केलं पाहिजे हा तो त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्यावर लोकांनी विश्वास टाकलेला आहे, मला निवडून दिलेला आहे. आज सरकारच्या विरुद्ध आवाज उचलणं हे एक सक्षम विरोधी पक्षाचं काम असतं आणि त्यांनी ते करावं. पण आता बाकी करत नाही म्हणून मीही करणार नाही असा विषय नाही. मी केलं आणि बाकीच्या लोकांनी माझ्याकडून बोध घेऊन सुरू तरी करावे. आणि आता उरलेले 2-2.5 वर्ष आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी शिकून सुरू करावं एवढी साधारण अपेक्षा आहे. पण माझी आक्रमकता ही कमी होणार नाही, पण काळानुसार वाढूही शकते एवढी मी तुम्हाला सांगतो. नाही, वाढू शकतेच, कारण राणे म्हटलं की आक्रमकता म्हणजे त्या नावासोबत ते जुळलेलं एक समीकरण आहे. मात्र आत्ताच जसं त्या मच्छीमार आयुक्तांना तुम्ही मासा फेकून मारला, अनेकदा असं म्हटलं जातं की आता तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली की आक्रमकच असलं पाहिजे विरोधी पक्षाने, लोकांसाठी आक्रमकता असलीच पाहिजे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात. आता मासा फेकून मारलात, मात्र काँग्रेसचेच नेते काय सांगतात, हे काही काँग्रेस कल्चरमध्ये बसत नाही. काँग्रेस कल्चरमध्ये लोकांना न्याय देणं पण बसलं पाहिजे असं माझं मत आहे. शेवटी लोकांना रिझल्ट ओरिएंटेड विषय पाहिजे. लोकांना तुम्ही हातात आणलेले प्रश्न, तुम्हाला दिलेले प्रश्न सुटताना पाहिले पाहिजेत. असंख्य वर्ष किंवा असे काही प्रश्न जेव्हा लोक आमच्याकडे घेऊन येतात, आम्ही आज या, उद्या या, परवा बघतो, ही जी काय उत्तर ही लोकांना आवडत नाहीत. तुमच्याकडे दिलेला प्रश्न तुम्ही सोडवता कसा, मग तो तुमचा प्रश्न आहे. तो तुम्ही आक्रमकता दाखवा, आंदोलनं करा, काही करा, पण आमचा प्रश्न सोडून द्या ही अशी साधारण लोकांची आमच्याकडून अपेक्षा. बघा, ती घडलेली घटना त्याच्या मागे काही पार्श्वभूमी आहे आणि त्याचे काही कारणं आहेत. उगाच कोणाला मासा उचलून मारणं हे बिलकुल आवडत नाही आणि मासा तर बिलकुल फेकणाऱ्यापैकी तर मी नाहीच आहे, कारण का मासा खाणाऱ्यापैकी मी आहे, फेकून मारणाऱ्यापैकी नाही आहे. नेमकं घडलेलं असं आहे की त्या मत्स्य आयुक्ताची जी मानसिकता आहे, जी गुर्मी आहे, मी ती घटना की मासा उचलण्या अगोदर त्याचे जे वाक्य आहे ते कोणच हायलाईट करत नाही. त्याच्या टेबलावर जेव्हा मासे फेकले गेले की बाबा ह्या माशांचं काय, तुम्ही ह्याच्याबद्दल काय कारवाई करणार आहात का, तो असं वाक्य वापरतो की मी बोललो होतो काय मासेमारी करायला. म्हणजे अशा पद्धतीचं वागणूक अगर तो एका आमदाराला आणि पक्षाच्या सदस्यांना देत असेल तर सामान्य जनतेला तो उभं पण करत नसेल तिथे. मग अशा लोकांना त्यांना विनंती तर करू शकत नाही किंवा त्याच्याशी गोड तर बोलू शकत नाही की त्याला शाबासकी तर देऊ शकत नाही, बाबा अतिशय चांगलं वाक्य वापरलं, असं फार चांगलं आहे असं तुम्ही बोलू शकत नाही. म्हणजे तू अगर माझ्यासमोर असं वागत असशील तर मागे सामान्य जनतेशी कसा वागत असेल याचं उत्तम उदाहरण आहे. मात्र नितेशजी, अशा वागणारे प्रश्न सुटतील असं वाटतंय तुम्हाला? सुटले ना. त्याच्यानंतर किनारपट्टीची जरा तुम्ही माहिती घ्या, कुठे कुठे कसे इफेक्ट पडले. शेवटी ह्या प्रशासनाच्या हे जे मुजोर अधिकारी आहेत त्यांच्यावर कोणाचा धाक नसल्यामुळे, त्यांच्यावर कोणाची भीती नसल्यामुळे हे असे वागतात. कोणाची तरी भीती असली, धाक असली तर ते लोक जनतेचा प्रश्न तातडीने सोडवणार. आज सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर 34,000 पारंपरिक मच्छीमार आहेत. राज्य सरकार 2016ला एक GR काढतं जिथे सरळ त्यांनी नमूद करतं की बाबा 12 नॉटिकल माईलच्या खालती पारंपरिक मच्छीमारांनी तिथे मच्छीमारी करावी आणि डीप सीमध्ये 12 नॉटिकल माईलच्या बाहेर हे पर्सनेट आणि अन्य धारकांनी तिथे मच्छीमारी करावी. हे सरळ जेव्हा कायदे लिहून दिलेले आहेत आणि लिहून दिलेले कायदे अगर कोण पाळत नसतील तर मला नाही वाटत त्याच्याशी निवेदन की तुला फुल दिलं पाहिजे. तुम्ही तुमचे दिलेलं काम अगर करत नसाल तर तुम्हाला जी भाषा समजते आम्ही तेच भाषा समजवणार आणि त्यानंतर इफेक्ट पडणार ना. तुम्ही बघा 1 ऑगस्टला जेव्हा मच्छीमारी म्हणजे मासेमारी सुरू होईल, तुम्ही बघा या आंदोलनाचा फरक किती फरक पडतो, कारण ह्यांना ही भाषा हीच समजते. तर त्या पद्धतीने तो मला अगर उत्तर देत असेल तर मला नाही वाटत कुठली दुसरी भाषा त्याला समजवली पाहिजे. आणि ह्याच्या अगोदर आम्ही त्याला पत्रही लिहिलेलं आहे, निवेदनही केलं आहे, सगळं झालेलं आहे. आणि त्याच संबंधित अधिकाऱ्याला ना त्याच्या अगोदरच्या नोकरीमध्ये तिथे तो होता
त्या शाळेमध्ये लोक पुरा गावानी चपला मारून बाहेर फेकलेला आहे भ्रष्टाचारामुळे. मग तो इकडचा अगर अधिकारी म्हणून येतो तर त्याचा स्वभाव तर बदलणार नाही, कारण त्याची पार्श्वभूमी तशी आहे. याचा इलाज नेमका कसा असावा तुम्हाला असं वाटतंय? कारण तुम्ही आता जसं सांगितलेलं होतं की अगोदर काय म्हणजे तो अधिकारी जो आहे सुरुवातीपासून त्याचा एक असा रेकॉर्ड राहिलेला आहे. ज्या वेळेला त्याची अपॉइंटमेंट त्या ठिकाणी झालेली होती त्यावेळेला जर आक्रमक पाऊल उचललं असतं तर आता ही वेळ आली नसती असं वाटतंय का तुम्हाला? निश्चित पद्धतीने बघा, प्रशासनाने किंवा संबंधित नेतृत्वाने अगर त्यांचं काम व्यवस्थित पद्धतीने केलं, प्रशासनावर त्यांचा धाक असेल, पकड असेल, तर अधिकारी असे बिलकुल वागत नाहीत. सन्मान्य राणेसाहेब जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा अशा घटना कुठेही घडत नव्हत्या. कोणीही अधिकारी असे वागत नव्हते, कारण का एक त्यांना माहिती आहे की सन्मान्य राणेसाहेबांसारखा एक नेता तिथे आहे, पालकमंत्री आहे, प्रशासनावर पकड असणारं एक नेतृत्व तिथे आहे, म्हणून अधिकारी असे वागत नाहीत. आता जे आहे ते सगळंच म्हणजे सैरवैर चाललेलं आहे. कोण कोणाचे नाही आहेत, मी माझ्या जंगलाचा राजा असं पकडून चाललं असल्यामुळे अशा अधिकाऱ्यांना डोके वरती करून बोलायला लागतंय. म्हणून शेवटी तुम्हाला दिलेली जी जबाबदारी आहे प्रशासनाने, तुम्ही जनतेचे सेवक आहात, जनतेची सेवा करा आणि आपल्या घरी जा. पण तुम्ही ते ना करता तुम्ही अन्य लोकांची सेवा करतात, श्रीमंत लोकांचे पाय पकडतात आणि गरिबांना अगर त्रास देत असाल तर तुम्हाला झालेली घटना ही योग्य आहे. सर, राणे म्हटलं की एकीकडे म्हटलं जातं की राणे म्हणजे दूरदृष्टी ठेवून चालणारं नेतृत्व. कोकण किनारपट्टीमधला जर भाग बघितला तर त्या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न मोठा आहे. तर यासाठी आता कशा पद्धतीने पुढे काम केलं जाईल? सर्वात ह्या घटनेमुळे जो रोजगाराचा प्रश्न जो सुटणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे. काय होतं, आपल्याला मराठी चॅनलचे काही विषय नाहीत, पण हिंदी चॅनल आणि इंग्लिश चॅनलने ज्या पद्धतीने ह्या घटनेकडे बघितलं ना, आता टाइम्स नाव सारखे मोठे चॅनल हे वर्ली सीफेसवर उभे राहून मला सांगतात की तुम्ही तिथे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासा का मारला. तर मी त्यांना सांगितलं तुम्ही जरा किनारपट्टीवर जाऊन पाहा तरी, तुम्ही मुंबई सोडायला तयार नाही आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता की तिथे मासे का मारले. शेवटी आज 34,000 लोकांच्या भविष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. आणि हा एकदा जेव्हा त्यांना मासेमारी योग्य पद्धतीने करायला मिळेल तर बेरोजगार राहण्याचा विषयच राहत नाही, योग्य पद्धतीने रोजगार भेटेल. नितेश, एक वेगळा मुद्दा की सातत्याने जी आक्रमकता दिसते तुमच्यात, म्हणजे अगदी नारायणराव राणेंपासून ते तुमच्यापर्यंत एक आक्रमकता, लोकांना भावणारी आक्रमकता, मराठी मनाला सुद्धा आवडणारी आक्रमकता. मात्र हेच नितेश राणे जेव्हा विधानसभेत असतात, काँग्रेसचे आमदार म्हणून विधानसभेत असतात, तेव्हा का ही आक्रमकता दिसत नाही? का असं घडतं की काँग्रेसचं सर्व बेंच पाहिलं की प्रश्न पडतो काही वेळा की ते 44-43 तरी आमदार आहेत की नाही? नितेश राणेंना विधानसभेमध्ये आक्रमकता दाखवण्याची संधी कोण देतं का? नवीन आमदारांना किती बोलायला देतात, नवीन आमदारांना बोलण्याची संधी किती भेटते? आणि साधारण जे आमच्या खालच्या हाऊसमध्ये विधानसभेचं जे चित्र आहे ना, प्रमुख बिलांवर आम्हाला सभात्याग करायला सांगितला जातो आणि आम्ही बाहेर बसलेलो असतो. म्हणजे ज्या महत्त्वाचे बिलवर आम्ही बोललं पाहिजे, सरकारला धारेवर धरलं पाहिजे, त्या सगळ्या टायमाला आम्ही सभात्याग करून कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर बाहेर बसलो असतो. हे तर सेटिंग पॉलिटिक्स. मग आता तुम्ही जे करणारे लोक आहेत, जे तिथे फ्रंट बेंचवर बसणारे नेते मंडळी आहेत ना, त्यांना विचारलं पाहिजे ना. नाहीतर हे राणे हे सहीकडे बसूनच वाद घालतात अशी आमची चित्र आहे. आता पक्षाच्या कार्यालयामध्ये पण आम्ही हेच विषय बोलतो का बाबा किती वेळ सभात्याग करायचा, आपण फ्लोअर ऑफ द हाऊसमध्ये बसून लढलो पाहिजे, बोललं पाहिजे, सरकारला धारेवर धरलं पाहिजे, असं मी तिथे बोलतो आम्ही तिकडे. पण शेवटी ते सिनियर आहेत, अनुभवी आहेत, म्हणजे त्या लोकांनी जे बोललं तर त्या पद्धतीने हाऊस हलतं किंवा विरोधी पक्षाचं हलतं. उद्या आम्ही म्हणजे भविष्यामध्ये अगर आम्ही तिथे पोचलो तर योग्य पद्धतीने जे धाऱ्यावर धरण्याचं काम आम्ही करू ना. पण आता तरी जे काही विषय आहेत ना ते काँग्रेसला आणि विरोधी पक्षाला निश्चित पद्धतीने पोषक नाही. नितेशजी, तुम्ही मुंबईच्या खड्ड्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला होतात आणि शिवसेनेला तुम्ही धारेवर धरलं होतं. सध्या सोशल व्हायरल होतं एक गाणं, त्याच्यात म्हटलं आहे की BMCवर तुला भरोसा नाही काय. या प्रश्नावर तुम्ही काय बोलणार? आणि शिवसेनेला हे गाणं चांगलंच झोमलं दिसतं आणि शिवसेना प्रत्युत्तर देत आहे सोशल मीडियाच्याच माध्यमातून त्याला. अहो, त्यांना झोमलं म्हणजे स्वतःचं काम करायचं नाही आणि उगाच चुकीच्या जागी झोंबत बसायचं, हे त्यांचं कामच राहिलेलं आहे. तुम्ही तुमचं काम करा ना, मग अशी गाणीच बनणार नाहीत कधी. तुम्ही चांगले रस्ते द्या, स्वच्छता ठेवा, एक शहरासारखं मुंबई शहरला बनवा. जेवढी तुम्ही निधी बजेटमध्ये दाखवता ती तेवढी निधी तुम्ही खर्च करा, तर तुम्हाला असे गाणी बनवायचे कारण येणार नाही, झोमण्याचं कारण येणार नाही. आता तुम्ही तुमच्या स्वतःहूनच ओढून घेत असाल तर सहन पण करा ना. सहन स्वतः चुका करायचा आणि सहन पण करायचं नाही, हे जे काय मानसिकता आता शिवसेनेमध्ये राहिलेलं आहे ना, ते असंच विषय आहेत त्यांच्या लोकांचं. म्हणून त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवणं मुंबईकरांना चुकीचं आहे.
नितेशजी, तुम्ही अनेक वेळा राज्यातल्या काँग्रेस नेतृत्वावर कठोर अशी टीका केलेली आहे. का ही नाराजी आहे आणि काय तुम्हाला अपेक्षित आहे राज्यातल्या काँग्रेसकडून? आम्हाला साधं एवढीच अपेक्षा आहे, समजून घ्या, की जे न्याय बाकीच्या नेत्यांना दिला जातो तो न्याय राणेंना पण दिला जावा, एवढी साधी अपेक्षा आहे. असंख्य घटना आहेत ज्याच्यामुळे ज्या घटना घडल्यानंतर राणेंना वेगळा न्याय दिला जातो आणि त्या संबंधित नेत्यांना न्याय वेगळा दिला जातो. आता विरोधी पक्ष नेते जे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, त्यांनी जे मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर व्यासपीठ शेअर केलं आणि जी काय घटना घडली ना, जसं आमच्या प्रदेशाध्यक्ष साहेबांनी त्यांचा सर्वा केला किंवा त्यांना संरक्षण दिलं, तीच घटना अगर राणेंबरोबर झाली असती तर केलं असतं का? मग नो कमेंट झाले असते किंवा नॉट रिचेबल असते. आता आम्ही हेही ऐकलं आहे की बाबा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा मुलाला शिर्डी संस्थांवर सदस्य म्हणून मुख्यमंत्री साहेबांच्या पत्राने रेकमेंडेशन केलेलं आहे. तर हेच अगर नितेश राणे निलेश राणे असते तर काय किती वाजवलं असतं टी व्हीवर, काय काय झालं असतं आमच्या पक्षावर. म्हणजे माझं म्हणणंच एवढं आहे, आज राणे चुकतात कुठे? आम्ही सिंधुदुर्गच्या एकमेव जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये काढून दिले, ही आमची चूक झाली आहे का? आणि पक्षासाठी प्रामाणिक काम करतोय, खिशातले पैसे टाकून पक्ष वाढवतोय, ही आमची चूक झाली आहे का? जिथे जिथे पक्ष हिताचा जो विषय आहे तो आम्ही परखड पद्धतीने बोलतो, ही आमची चूक झाली आहे का? आम्ही अन्य नेत्यांसारखे पाय पकडत नाहीत, पाय धुवत नाहीत, उगाच जाऊन त्या MRCCला बसून वेळ काढत नाहीत, ही आमची चूक झाली आहे का? म्हणजे आता आम्हाला वाटायला लागलं प्रामाणिक पद्धतीने काम करणं, पक्षाला वाढवणं. आज सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा आहे जो जिल्हा परिषदपासून सगळ्या नगरपंचायती आम्ही जिंकत आलेलो आहे. मग आणि बाकीचे जो हरलेले पडलेले कुसलेले नेत्यांना हे लोक घेऊन फिरतात आणि आमच्यासारखे नेते जे पक्षाला वाढवत आहेत, जिंकवत आहेत, त्यांना हे लोक त्यांच्यावर अन्याय करतायत. म्हणजे नेमकं तुमची न्याय देण्याची चौकट काय ते तरी आम्हाला कळून दे. आणि 12 वर्ष झाली आज आम्हाला काँग्रेसमध्ये सन्मान्य राणे साहेबांसारखा एक माजी मुख्यमंत्री तुम्ही पक्षामध्ये, आम्ही मुख्यमंत्रीचा शब्द देऊन तुम्ही पक्षामध्ये आणता. मग 12 वर्ष झाली सन्मान्य राणे साहेब आणि आमच्या सगळ्यांचा विश्वासघात झालेला नाही आहे का? तरी आम्ही पक्षासाठी काम करतोय, वाढवतोय, तरी पण राणे वाईट झाले. तरी आमच्याशी कोण संपर्क, एवढ्या कमिट्या बनतात ज्यांना आपली साधी ग्रामपंचायत आणायला जमली नाही त्यांना मोठं निरीक्षक दिलं जातं, जे जिल्हा परिषद जिंकून आणतात, जे आपली एकमेव सीट जिंकून आणतात. मी ठाण्यापासून ते सिंधुदुर्गापर्यंत काँग्रेसचा एकमेव जिंकून आलेला आमदार आहे. मला किती जबाबदाऱ्या दिल्या का बाबा जा गडचिरोली जा, सांगलीला जा आणि पक्षाला जिंकून आण. किती जबाबदाऱ्या दिल्या. म्हणजे ह्यांचं न्याय देण्याची चौकटच वेगळे, राणे वेगळे आणि बाकी सगळे वेगळे. आज नितेश राणे बोलत नाही आहेत. आज काँग्रेसचा तो सामान्य कार्यकर्ता जो पक्षावर प्रेम करतो, लोकांशी बांधिलकी ठेवू पाहतो, त्याचा एक आकांत इथे व्यक्त होतोय. नितेश राणेंशी आपली सरळ स्पष्ट चर्चा अशीच या न्यूजरूममध्ये सुरू राहणार आहे. थोडंसं थांबूया एका ब्रेकसाठी. न्यूजरूममध्ये नितेश राणे यांच्याशी आपली चर्चा सुरू आहे. सरळ स्पष्ट चर्चा. अशा प्रकारची आक्रमकता, म्हणजे न्यूजरूम म्हटलं की नेहमीच एक लाईव्ह वातावरण असतं, सातत्यानं बातम्यांच्या जगात इकडची माणसं वावरत असतात. आणि आज नितेश राणे प्रत्येक वाक्याला एक बातमी आपल्याला देत आहेत. पुढच्या टप्प्यात नितेश एक प्रश्न पडतो, म्हणजे की अनेकदा काँग्रेस कल्चर म्हणजे काय रे भाऊ असं जर काँग्रेसवाल्यांना विचारलं तर ते म्हणतात जे बोलायचं आहे ते करायचं नसतं, जे करायचं असतं ते बोलायचं नसतं आणि मुळात काही करायचं पण नसतं. नेमकं याच्या विरोधात तुम्ही वागताना दिसता. बघा असं आहे, आम्ही लोकांशी बांधील आहोत. जनता आम्हाला निवडून देतात आणि महाराष्ट्रासाठी आम्ही ह्या राजकारणात समाजकारणामध्ये आलेलो आहोत. आणि सामान्य जनतेला जे पटेल आणि त्यांना जे भावेल आणि त्यांचं जे भविष्य त्याच्यामुळे आकार देईल त्याच्यात आम्ही वागणार. त्याच्यामुळे कल्चर असेल, कोणी नियम कायदे लावून अगर ते लोकांच्या विरोधात जात असतील, सामान्य जनतेच्या विरोधात जात असतील तर ह्याच्यापेक्षा आम्ही घरी बसलं पाहिजे ना. आम्ही इथे कशाला आहे? मग आम्ही काय कुठली पदं मिळवण्यासाठी इथे आलेलो नाही आहे. माझ्या घरामध्ये एक मुख्यमंत्री घडलेले आहेत, खासदार घडलेले आहेत, म्हणून मला काय एवढं पदांमध्ये पळण्यासाठी मला काही गरज नाही. आज मी ह्या वयामध्ये अगर ह्या एवढे तास अगर राजकारणाने समाजकारणामध्ये देत असेल तर लोकांसाठी देतो आहे. मग त्यासाठी कुठल्याही टोकावर जायला पाहिजे, कुठल्याही अपेक्षा न ठेवता
मी काय जनतेला काय न्याय देतो आणि मग त्यासाठी किती टोक गाठतो हेच विषय महत्त्वाचे आहेत. म्हणून हे कल्चर विल्चर हे सगळे आम्ही मानत नाही आणि आमच्या त्या चौकटीत बसत नाही. आम्हाला काय पडलेलं नाही त्या गोष्टीचं. ज्यांना जे काही कारवाई त्या संबंधित करायची असेल त्यांनी करावी, आम्ही तिथे उत्तरं देतो ना. म्हणून पण हे सगळे विषय आहे ना, हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पुरते आहेत. दिल्लीचे सगळे जे आमचे नेते आहेत ना, त्यांना सगळे आमचे विषय पटतात आणि त्यांच्याशी आमचा चांगला संवाद आहे. हे सगळे जे इथेच आहे, कारण का शेवटी ह्या लोकांना माहिती आहे की राणे वाढले तर ह्यांचं सगळे दुकानं बंद होणार, म्हणून ही सगळे कारस्थान आहेत, बाकी काय नाही. काँग्रेस हायकमांडला महत्त्व माहिती आहे राणे परिवाराचं, निश्चित पद्धतीने दोन्ही पिता पुत्रांचं. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा जो येतो की आत्ताच राधाकृष्ण विखे पाटील एका जाहीर कार्यक्रमात ते बोलले की माझे सध्याच्या सरकारमध्ये सध्याच्या मंत्रिमंडळात जेवढे मित्र आहेत तेवढे आमच्या मंत्रिमंडळात नव्हते. हे नेमकं काय म्हणजे कळत नाही काही वेळा. त्याचं प्रतिबिंब आम्हाला विधानसभेमध्ये जाणवतं त्यांच्या ह्या वक्तव्याचं. म्हणून तुम्हाला बोललो ना की जसं तुम्ही विचारता की तुमची आक्रमकता विधानसभेमध्ये जाते कुठे. विधानसभेमध्ये आक्रमकता दाखवण्यासाठी आम्हाला विधानसभेच्या आतमध्ये राहायला लागतो, कारण साधारण आम्ही पायऱ्यांवर असतो किंवा जास्त हळूहळू रस्त्यावरपर्यंत जातो. म्हणजे जेव्हा अगर आम्हाला बसायलाच आतमध्ये मिळालं नाही, मुद्देसूर लढायलाच भेटलं नाही, कुठला न्याय मागायला आम्हाला अगर विधानसभेमध्ये आज लोकांनी निवडून आम्हाला आमदार का दिले की विधानसभेमध्ये जा आणि आमच्यासाठी प्रश्न विचारा आणि महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष म्हणून न्याय द्या. अर्ध्या टाईम अगर आम्ही तिथे सभात्याग करत असू, सरकारला धारेवर धरत नसू, असंख्य आयुध आहेत ज्याच्यामुळे तुम्ही सरकारला अडचणीत आणू शकता, असं माझ्यासारख्या नौका आमदाराला पण एवढं माहिती आहे. पण हे सगळे जे नवीन मोठ्यातले मोठे नेते आहेत, अनुभवी आहेत, ते लोक नेमकं का हे सगळे आयुध वापरायला बघत नाहीत किंवा का सरकारला अडचणीला आणायला बघत नाही हा प्रश्न आहे. म्हणून त्यांचे जो काही तो स्टेटमेंट आहे त्या गोष्टीचं सगळे जे इफेक्ट आहेत किंवा आफ्टर इफेक्ट आहेत हे आम्हाला जाणवतात. दादा, तुम्ही म्हटलात की गेली 12 वर्ष आम्ही काँग्रेसमध्ये आहे. मी घरामध्ये मुख्यमंत्री बघितलंय, खासदार बघितलंय, मी स्वतः आमदार आहे. परंतु काँग्रेसमध्ये काम करत असताना कुठेतरी घुसमट होते, आम्हाला विचारात घेतलं जात नाही. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला संधी दिली जाते त्या ठिकाणी आम्ही संधी पार पाडतोय. परंतु पक्षामध्ये ज्या ठिकाणी विचार केला जातो, जेव्हा वैचारिक भूमिका घेतली जाते त्यावेळी आम्हाला विचार घेतला जात नाही. राणे कुटुंब यापुढे त्यांची भूमिका काय असणार आहे जर त्यांना विचार घेतला नाही तर? असं आहे ना की शेवटी मी जसं यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बोललो की आम्ही जनतेशी बांधील आहोत. आम्हाला जनतेसाठी काम करायचं आणि त्यासाठीच आम्ही दिवसभर आम्ही फिरतो किंवा कामं करतो आणि सगळीकडे दौरे काढतो. जिथे आम्हाला कळेल की बाबा जनतेसाठी न्याय ह्या निमित्ताने भेटायला किंवा द्यायला आम्हाला भेटत नाही आहे, तिथे त्या पातळीवर आम्हा लोकांना निर्णय घ्यायला लागेल ना. कारण की शेवटी आम्ही कुठे चुकलो नाही आहोत. जे काय भासवलं जातं ना की हे राण्यांशी कोणाचंच पटत नाही की राणे कुठे सेटल होत नाहीत, पण शेवटी आम्ही नेमकं कुठे चुकतो हे तरी आम्हाला कळलं पाहिजे. जसं सांगितलं की जिल्हा निवडणुका जिंकणं ही चूक आहे का, पक्षाला न्याय देणं हे चूक आहे का. अहो, पक्षाचे जे काही पक्ष चालवणारे जे नेते मंडळी आहेत ते पक्षाच्या कार्यकर्त्याला एक झेंड्यासाठी पैसे देत नाहीत. आम्ही कोणाला किती किती देतो हे कार्यकर्त्यांना विचारा ना तुम्ही. आम्ही पदावर नसताना पण आमच्यावर अन्याय होताना पण अगर आम्ही पक्ष आमच्या पद्धतीने पक्षाला ताकद देत असू, चालवत असू, तर मग आम्ही नेमकं चुकलो कुठे हे पण आम्हाला कळलं पाहिजे. आणि हे कोण सांगायला तयार नाहीत. उगाच आमच्या नावाने विरोधात बातम्या दिल्या जातात, उगाच आमच्या विरोधात बातम्या पेरल्या जातात. महत्त्वाच्या निर्णयामध्ये अगर आम्हाला घेत नसाल आणि अशा नेत्यांना तुम्ही घेऊन फिरत असाल ज्यांना साधे तुम्हाला त्यांच्या घरातली मतं पडत नाहीत, तर मग उपयोग काय. काँग्रेस नेतृत्वाला हा सगळा प्रकार दिसून येत नाही का की जर राणे कुटुंब 12 वर्ष काँग्रेससोबत आहे, अनेक ठिकाणी ते निवडणुकांमध्ये आपल्याला विजयसुद्धा मिळून देते, सिंधुदुर्ग भाग असेल यामध्ये ते एखादी आपल्याला सत्ता मिळून देते, परंतु या राणे कुटुंबाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विचारात घेतला जात नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी म्हणजे नारायण राणे असं स्वतः आहे या ना, ठिकाणी तुषार जे विचारतोय मला असं वाटतं की तुषार असं आहे कुठंतरी ना, त्यांच्या हातात नाही आम्हाला विचारामध्ये न घेण्याचं. ते त्यांच्या चौकटीचा बाहेर आहे. आम्हा लोकांना विचारात जनता घेते. जसं तुम्हाला सांगितलं आमचे जे दिल्लीचे नेते मंडळी आहेत त्या लोकांना आमची किंमत माहिती आहे, पण इकडचे जे लोक आहेत ना त्यांना आमच्या नावाने ॲलर्जी आहे. त्यांना माहिती आहे की हे मध्ये आले तर हे ना कोण विचारणार कोण. म्हणून कोण कार्यक्रमामध्ये आम्ही येताना आणि जाताना हे लोकांना आमचं टेन्शन येतं ना, कारण हे राणे येताना आणि जाताना सगळेच अगर राणे साहेबांचं भाषण झाल्यावर बाकीचं नंतर कोणाचं भाषण ऐकायला लोक बसतच नाहीत ना तिथे. म्हणून राणे आले नाही हे आमच्यासाठी बरं अशी सगळ्यांची भावना आहे. जे निर्णय घेणारे जे हायकमांड आहे ज्यांना राणींचं महत्त्व माहीत आहे, काँग्रेसमध्ये एक निरीक्षक नावाचा एक प्रकार आहे. कुठंतरी योग्य प्रकारचा फीडबॅक जात नाही नेतृत्वाकडे. ते असू शकतं, कारण का निरीक्षकांचं नेमणुकांची काय क्वालिफिकेशन ही पण जरा आपण पक्षाच्या वरिष्ठांना विचारली पाहिजे. कोणाला काय निरीक्षक पद देतात. हां, आता उद्या अगर आम्ही कुठल्या तरी स्टील फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना भोईटे साहेबांवर निरीक्षक बसू तर तो काय भलतंच लिहिल ना रिपोर्टमध्ये.
तो तसाच विषय आहे. निरीक्षकांचं नेमकं काय तुमचे क्वालिफिकेशन तुम्ही निरीक्षणा देता आणि ते कुठल्या ह्याच्यावर निरीक्षण करतात हे अजूनपर्यंत आम्हाला कळलं नाही. हा संशोधनाचा भाग आहे. कुठेतरी आता लॅबमध्ये जाऊन याच्यावर संशोधन केलं पाहिजे का बाबा निरीक्षक म्हणजे काय. मग त्याच्यावर उत्तर भेटल्यावर मी परत येईन न्यूज रूममध्ये आणि सांगेन तुम्हाला. नितेश, अगदी सर्व प्रश्नांची तुम्ही बिनधास्तपणे उत्तरं देता, म्हणजे राणेंचा तो सुरुवातीपासून स्वभावच राहिलेला आहे. पण या प्रश्नाचं सुद्धा एक सरळ आणि स्पष्ट उत्तर हवं आहे. समाजकारणासाठी कुठल्याही पक्षाचा स्टॅम्प असणं गरजेचं वाटतं का? असला तो बरा आहे, नसलं तरी पण आपली गाडी त्याच्यामुळे थांबली नाही पाहिजे. शेवटी आपल्या नावामध्ये आणि आपण अगर रिझल्ट ओरिएंटेड असू तर जनता काय नुसतं पक्षाला बघून मतदान करता असा विषय नाही. असंख्य असे अपक्ष आमदार आहेत किंवा असे नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या मागे पुढे कुठलाही पक्ष नाही, पण त्या व्यक्तीचं काम पाहून आज लोक मतदान करत आहेत. म्हणून काम हेच सर्वश्रेष्ठ आहे. बाकी पक्षभिक्षा हा फक्त नुसतं बोनस असतो. पक्षाने चांगलं काम केलं तर तुम्हाला फायदा होतो, नसेल पण तुमच्या व्यक्तीकडे बघून, तुमच्या कामाकडे बघून, व्यक्तिमत्वाकडे बघून लोक आज मतदान करतात. तेच सर्वात महत्त्वाचं आहे. लोकांशी असलेली बांधिलकी सातत्यानं तुम्ही त्यावर बोलता आहात. आत्ताच मगाचा जो आपला मुद्दा होता की कोकणातील मच्छीमार समाजाच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा मुद्दा पर्सनेट आहे, ज्यावर तुम्ही आत्ताच भांडलात. अगदी मोठे ट्रॉलर येतात, परप्रांतातले येतात, अगदी खरवडून काढतात आपल्या समुद्राला. तरीसुद्धा इतर पक्षाची लोक किंवा सत्तेत बसलेली लोक कोणीही, म्हणजे विरोधी पक्ष असो किंवा सत्तेतल्या, सर्वांबद्दल मी बोलतोय, अगदी गप्प बसून राहतात. असं का घडतं? असं आहे की आमच्या सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर जे काही लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपंचायतीचे मतदान झालं, तिथे सगळं मतदान शिवसेनेच्या बाजूने झालेलं होतं. साधारण लोकांना एवढीच अपेक्षा होती की हा जो पक्ष ज्याला आम्ही मतदान करतोय तो उद्या सत्तेमध्ये आल्यानंतर आमच्यावर होणारा जो अन्याय आहे तो दूर होईल, तो थांबेल, असं साधारण लोकांची अपेक्षा होती. आता गेली 2.5 वर्ष झालेली आहेत. हे जे काही मुद्दे तुम्ही समोर मांडलेले आहेत, परजिल्ह्यातून येणारे ट्रॉलर असतील किंवा 12 नॉटिकल माईलच्या आतमध्ये कोणी मच्छीमारी करावी, किंवा आता नवीन एक प्रकार सुरू झालेला आहे, हे जे मोठ्या बोटीतले जे लोक आहेत ते बोटीवर लाईट लावून फिशिंग करतात. म्हणजे ते काय छोटे मासे पण जे भेटतात ना आपल्याला, जे पारंपरिक मच्छीमारांना भेटतात, तेही उरत नाहीत त्या निमित्ताने. म्हणजे हे नवीन प्रकार, म्हणजे साधारण जनतेने अपेक्षा अशी ठेवलेली पारंपरिक मच्छीमारांनी की बाबा आमच्या हक्काचे लोक आज सत्तेमध्ये आलेले आहेत, ते सत्तेमध्ये आमदार, खासदार, मंत्री झालेले आहेत, ते आल्यानंतर आम्हाला आता तरी न्याय भेटेल, आमच्यावर येणारा संकट ते दूर होईल. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांचे प्रश्न वाढलेले आहेत. त्यांना आज कोणी संरक्षण देत नाहीत. अशा पद्धतीचे मुजोर अधिकारी येतात आणि ते पाहिजे तेवढा फाईन मारतात, पाहिजे तेवढे ह्या पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय करतात. म्हणजे काय उरतं काय मग? म्हणजे नेमकं तुम्ही मतदान आम्ही कोणासाठी केलं होतं हाच प्रश्न आज मतदारांसमोर पडतोय. म्हणून तर आज जेव्हा मी त्या दिवशी आंदोलन करण्यासाठी तिथे गेलो, माझ्याबरोबर भाजपचे पण नेते कार्यकर्ते होते, माझ्याबरोबर शिवसेनेचे पण कार्यकर्ते होते आणि नेते मंडळी होते मच्छीमार, जे एवढे असंख्य वर्ष शिवसेना आणि भाजपच्या बरोबर होते की बाबा हे लोक आम्हाला न्याय देतील. तुम्ही विचार करा, अगर ते माझ्याबरोबर त्या कार्यालयामध्ये असतील, म्हणजे तुमच्या नेत्यांचाच तुमच्यावर विश्वास राहिला नसेल तर जनतेचा कसा राहणार? म्हणजे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणून पुढची दिशा काय असणार, आम्ही काय करतो, ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. नितेशजी, फक्त समुद्रातच अतिक्रमण झालं आहे परप्रांतांचं असं नाही आहे, तर जमिनीवर म्हणजे जमिनी देखील ज्या आहेत त्या परप्रांतांच्या घशात जाताना दिसत आहेत. तिथे नोकऱ्यांचा देखील प्रश्न निर्माण झाला. यावर तुम्ही काय भूमिका कुठे? घेणार? कोकणामध्ये असं आहे की परप्रांतीय लोकांना जमीन घेणं हा जो विषय आहे ना, देणारे आमचेच लोक आहेत ना, ते काय लहान नाही आहेत, म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष वयाची मुलं नाही आहेत. देणारे जे काही जमीनधारक आहेत ते आमचेच लोक आहेत. ते पण कुठलं, आता त्यांना आपण जबरदस्ती आम्ही करू शकत नाही. आम्ही आवाहन करतो काय बाबा तुमच्या जमीन विकताना जरा विचार करा थोडं, पण शेवटी त्यांनाही त्यांचा काहीतरी फायदा दिसत असेल, त्यांनाही कुठेतरी पुढे काय करायचं असेल म्हणून त्या लोकांना जमीन विकतात. म्हणून उगाच परप्रांतीय लोक येतात, जमीन विकतात, हा फक्त बातम्यांपुरता व्यवस्थित विषय हो, पण जमिनीवरचा विषय वेगळा आहे. नक्कीच ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे, कारण अनेक मुद्दे आहेत. आत्ताच मगाशी एका प्रश्नाच्या उत्तरात नितेश राणे यांनी म्हटलं की राजकीय पक्षाचा स्टॅम्प असला तरी ठीक आहे आणि नसला तरी लोकांसाठी काम करत राहणारच. मराठा क्रांती मोर्चा जेव्हा ऐन भरात होता तेव्हासुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा कोपर्डीचा प्रश्न असेल, सातत्यानं नितेश राणे आक्रमकतेनं रस्त्यावर उतरताना दिसत होते, बोलताना दिसत होते. नेमकं आता त्या प्रश्नावरची काय भूमिका आहे त्याविषयी सुद्धा बोलायचं आहे. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया.
न्यूजरूममध्ये नितेश राणे सातत्यानं आपण म्हणजे गेला अर्धा तास जी चर्चा सुरू आहे या चर्चेत एकही मिनिट असं गेलं नसेल की तुम्ही थोडंसं आरामात रेलून बसलं असेल. सातत्यानं एकामागोमाग एक वेगवेगळ्या प्रकारचे आक्रमकता तुम्हाला अनुभवायला मिळते. खूप क्वचित असं घडत असतं, मात्र ते दिसतं. कारण राजकारणी म्हटलं की हातचं राखून बोलणारा. मग आज न्यूजरूममध्ये एक वेगळाच अनुभव येतो आणि त्याची म्हणजे तसं तुमचा तो स्वभाव विशेष आहे. जसं म्हणजे मराठा क्रांती मोर्चा ऐन भरास असताना आतासुद्धा मुंबईत निघणार आहे. एक सातारा दिसत होतं की आतापर्यंत मराठा मतांचं ज्यांनी राजकारण केलं, अगदी मी स्पष्ट शब्द वापरतोय की मराठा मतांचं ज्यांनी राजकारण केलं ते सुद्धा अगदी लाजत मुरकत भूमिका घेताना दिसत होते. तुम्ही मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, कोपर्डीच्या निर्भयाला न्याय देण्याचा प्रश्न असेल, अगदी त्वेषानं पक्षाच्याही काही वेळा भिंती ओलांडून आक्रमकता दाखवत होतात. याचं कारण असं आहे की माझ्या जन्मपत्रिकेवर आहे ना, माझ्या समाजाने माझं जात दिली जाते, माझं पद लिहिलं जात नाही. म्हणून ज्या समाजामुळे मला ओळख मिळालेली आहे त्या समाजासाठी काम करणं, त्याला न्याय देणं हे माझं काम आहे. माझ्या डेथ सर्टिफिकेट आणि बर्थ सर्टिफिकेटवर नितेश राणे आमदार लिहिलेलं नाही आहे, मराठा लिहिलं आहे आणि हिंदू लिहिलेलं आहे. म्हणून त्या समाजाला त्याला मला न्याय देणं हे माझं काम आहे. आणि त्यासाठी मागे पुढे बघण्याची काय गरज आहे? त्याच्यामध्ये राखून ठेवण्याची काय गरज आहे? मतं मिळो किंवा न मिळो, शेवटी ज्या समाजाचे आम्ही आहोत, बाकीचे समाजाचे लोक पण असेच करतात ना, ते लोक कुठे राखून ठेवतात? जेव्हा समाजाचा विषय येतो तेव्हा आरण पारचीच लढाई असते, मधल्या लढाईचा विषयच राहत नाही. राखून तुम्ही आपल्याच लोकांना ठेवायला जात असाल तर मग तुमचा समाज तुमच्या विरोधात जाईल, एवढाच विषय आहे. सर मी काय म्हणतो, गेल्या काही काळापासून सर राणे आणि कोकण म्हणजे नारायण राणे हे एक प्रकारचं एक समीकरण होतं. पण गेल्या काही काळापासूनचे चित्र जे आहे ते पूर्णपणे उलट दिसतंय. स्वतःच्या बालेकिल्ल्यामध्ये तब्बल 10,200 मतांनी पराभूत झाले नारायण राणे. त्याच्यानंतर बांद्रेच्या पोटनिवडणुकीत देखील पराभूत झाले. तर कोकणी माणसाच्या मनामध्ये नारायण राणे यांच्याबद्दल असलेलं प्रेम हे कमी होताना दिसतंय. नाही, ते ती 2014ला झालेली घटना आहे. हाच निकाल तुम्ही 2019ला पहा, त्याच्या विरुद्ध तुम्हाला निकाल दिसेल. त्याच्यानंतरच्या सगळ्या निवडणुका तुम्ही बघा, जिल्हा बँक असेल, आमची कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, नगरपंचायती असतील किंवा जिल्हा परिषद असेल, कोकणी माणसाला झालेली चूक ही त्यांना कळल्या असल्यामुळे राज्याचा एक निकाल आणि सिंधुदुर्गाचा एक निकाल तुम्हाला बघायला मिळाला. आणि 2019पर्यंत थांबा, खासदार पण राणेंच्या विचाराचा असेल, सगळे आमदार पण राणेंच्या विचाराचा असेल, आणि कोकणी माणूस याला जी झालेली चूक जी 2014ला आहे, कारण ज्यांना ह्यांनी निवडून दिलेले आहेत, आमदार बनवले आहेत की ज्यांना जे काय मंत्री बनवले आहेत ना, त्यांनी नेमकं काय दिवे लावलेत हे आता कोकणी माणूस अनुभवतोय. आमचे रस्ते बघा, येणारी निधी बघा, कोकणाला मिळणारा मंत्रिमंडळामध्ये न्याय बघा, या सगळ्या बाबतीमध्ये कोकणात मागे पडले असल्यामुळे कोकणातल्या लोकांना कळलेलं आहे की आम्हाला न्याय द्यायचा असेल तर सन्मान्य राणेसाहेबांशिवाय दुसरा व्यक्ती नाही, हे त्यांना कळून चुकलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जी शिवसेना कोकणामध्ये निवडून आले ते कुठेतरी अपयशी ठरताना दिसतंय निश्चित तुम्हाला? पद्धतीने आज नीट आरोप करण्यापेक्षा तुम्ही आता गणपतीचा, आता तुम्ही कोकणातले आहात का माहीत नाही, पण आज तर गणपतीसाठी झालंच ना, तर थोडं जरा 10 दिवस फिरा आणि मग मला 11 दिवशी फोन करा आणि मग तुम्ही सांगा की तुम्हाला काय अनुभव होतो. म्हणजे नुसतं नितेश राणे राजकारणासाठी टीका करत नाही, तिकडचं आमचं महामार्गाची अवस्था बघा, पाण्याची अवस्था बघा, विजेची अवस्था बघा, टेलिफोनची अवस्था बघा, जे प्रश्न आतापर्यंत कोकणामध्ये कधीच कोणी अनुभवलेले नव्हते ते सगळे प्रश्न आज गेल्या 2.5-3 वर्षामध्ये उभे राहिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला नारायण राणे साहेब नको ह्यामुळे तुम्ही प्रचार केला, तुम्हाला लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला, मग आता तुम्ही काय 2.5 वर्षामध्ये केलं हेही तुम्ही दाखवलं पाहिजे ना. म्हणून 2.5-3 वर्षामध्ये ह्यांच्याकडून काहीच असलं नसल्यामुळे ते रिझल्ट तुम्हाला त्या नगरपंचायतीमध्ये आणि निवडणुकीमध्ये दिसलेले आहेत. पारंपरिक मच्छीमारांसाठी तुमची पुढची भूमिका आता काय असणार आहे? बघा, असं आहे की आमची स्पष्ट भूमिका एवढीच आहे की राज्य सरकारने लिहून दिलेला जो काय कायदा आहे, 12 नॉटिकल माईल्सच्या खालती जे मच्छीमारी करू शकतात त्यांनी तिथे करावं, डीप सीमध्ये ज्यांनी करावं त्यांनी तिथे करावं. साधारण लिहिलेले जे नियम कायदे आहेत त्यांनी ज्या लोकांनी अगर पाळले नसतील तर आम्हाला, तसंच तुम्हाला ह्यांना सांगितलं, आक्रमकता ही वाढतानाच दिसेल. कोणाला किनारपट्टी पेटवायची असेल तर त्यांनी 1 ऑगस्टपासून आमच्या समोर काहीतरी विरुद्ध करून दाखवावं, आम्ही पाहतो काय करायचं आहे. सर, सिंधुदुर्गातल्या जो मुंबई गोवाच्या चौपदरीकरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी राणेसाहेब आणि यांचे पोस्टर्स लागले होते भाजप नेत्यांचे वगैरे. त्यानंतर पुन्हा अशी एक बातम्या माध्यमांमध्ये यायला लागल्या की राणे कुटुंबीय भाजपाच्या वाटेवर. तर या संदर्भात काय म्हणाल? ह्या बातम्याच आहेत की याच्यात पुढे काय? असं आहे, तो जो कार्यक्रम होता चौपदरीकरणाचा तो कुठल्या एका पक्षाचा कार्यक्रम नाही. आता बोईटे साहेब सिनियर जर्नलिस्ट यांना माहिती आहे,
शासकीय कार्यक्रम हा संबंधित एका विकास कामाच्या संबंधित असतो. खरं म्हटलं तर तिथे फलक कोणाचेच लागले नव्हते, नाही पाहिजे होते, कोणाचेच झेंडे दिसले नाही पाहिजे. शासकीय कार्यक्रमामध्ये एक प्रोटोकॉल असतो, एक शिस्त असते, ती शिस्त तिथे बिलकुल पाहायला मिळाली नाही. आणि सन्मान्य राणे साहेबांचं एवढं स्पष्ट भूमिका होती की बाबा ह्या सरकारामध्ये जे संबंधित मंत्री आहेत, प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्री आहेत, आणि चौपदरीकरण हे जे आमच्या कोकणासाठी, सिंधुदुर्गासाठी सगळ्यासाठी महत्त्वाचा एक विषय आहे, त्या संबंधित त्यांना शुभेच्छा द्यावा. तिथे मध्ये राजकारण आणि फोटोग्राफ करण्याची काय गरज आहे? म्हणजे हे बाकीचे लोक बालिश आहेत म्हणून आम्ही पण तसेच विषय करावे असं कुठे लिहिलेलं नाही आहे. आम्हाला माहिती आहे का कार्यक्रम कशासाठी होता. आम्ही आलो, वेळेवर आलो, बसलो, आमचा भूमिका तिथे मांडली आणि निघून गेलो. मग त्या कार्यक्रमात आणखी एक घडलं की प्रथमच नारायणराव राणे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आलेच आणि नाही. त्यांच्या मिसेस पण होत्या. हो, आणि आलेच नाहीत. तर दोघांनी सन्मानानं एकमेकाचा उल्लेख केला. अनेकांना त्यामुळे सुद्धा पोटदुखी झाली असेल. मात्र हे जे घडलं हे सुद्धा नव्यानं घडलं, त्यामुळे सुद्धा अनेक चर्चांना उताला. चर्चा आता कुठले उदाहरणाला हे मला माहीत नाही, पण समजून घ्या. पण सन्मान्य राणेसाहेब हे एक अनुभवी राजकारणी आहेत. त्यांना राजकारणाच्या पलीकडे आपल्या महाराष्ट्र राज्याचा एक संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांकडून ते आत्तापर्यंत की नेते कितीही काही कुठेही काही वागत असतील, कितीही टोकाचं बोलत असतील, पण वैयक्तिक जीवनामध्ये त्या पद्धतीने त्यांचे संबंध ते चांगले राखले जातात. आम्ही बोलत नाही की आमचे त्यांच्यावर एकदम चांगले संबंध आहेत, पण शेवटी तो कार्यक्रम कशाला होता? तो एक कोकणाच्या विकासासंदर्भात एक फार महत्त्वाचा कार्यक्रम होता. म्हणजे तिथे वैयक्तिक कुठल्याही कारणामुळे की कुठल्याही वैयक्तिक हेवेदाव्यांमुळे तो कार्यक्रम खराब होता कामा नये. आणि सन्मान्य राणेसाहेबांनी जे काय पाऊल उचललं त्याच्यामुळे त्यांच्या राजकीय विचारांची उंची किती मोठी आहे हेच लोकांना दिसलं. म्हणून त्याच्यामुळे ज्यांना जे काय करायचं आहे किंवा त्याच्यानंतर दावे प्रतिदावे किंवा जे काही स्टोऱ्या पेरायच्या आहेत ना, म्हणजे तेच बोलतो ना, राणेंना वेगळा न्याय दिला जातो आणि बाकीच्या नेत्यांना वेगळा न्याय दिला जातो. मग हे तर चुकीचं आहे, हा आमच्यावर अन्याय आहे. दादा, 24 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. 3 आठवडा पावसाळी अधिवेशन असणार आहे. राज्य सरकारचे अनेक मुद्दे आहेत. कर्जमाफीचा मुद्दा असेल, महाबोगस बियाण्याचा मुद्दा असेल, तो वारंवार आम्ही दाखवलेला आहेत. या सर्व विषयांवरती तुम्ही सरकारला जाब विचारणार आहात का? नाही, आम्ही तर नेहमीच विचारतो. तू एक अधिवेशन दाखव जिथे आम्ही लोकांनी जाब विचारलं नाही आहे. आम्हाला ह्याची जाणीव आहे की आम्हाला विधानसभेमध्ये का पाठवलेलं आहे. आम्हाला याची जाणीव आहे की आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. पण शेवटी जसं ह्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं, आम्हाला किती काळ आतमध्ये बसायला मिळतं किंवा पायऱ्यांवर जास्त बसायला मिळतं ह्याच्यावर सगळं ठरतं. म्हणजे आता त्या शिर्डीच्या कार्यक्रमाचा इफेक्ट कितपत विधानसभेमध्ये आम्हाला दिसेल हे आता येणाऱ्या कालावधीमध्ये कळेल आपल्याला. पण ती निर्णय घेणारी जरी काही मोजकी माणसं असली, परंतु जे फ्लोरिंगवरती तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय की आम्हाला विधानसभेमध्ये बोलायचं परंतु आम्हाला बोलू दिलं जात नाही, तुम्ही यापुढे जे निर्णय घेणारी महाराष्ट्रातली मंडळी आहेत काँग्रेसची, त्यांना तुम्ही बोलणार आहात का? महाराष्ट्राच्या असं आहे, जनतेविषयी आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. बोलून दिलं जात नसल्यामुळे आम्ही काही बोलणार नाही असं कुठे नाही. आम्ही भांडणारेपैकी आहोत. तू पाहिजे तर विधानसभेमध्ये तुम्ही विचारलं, मला अगर बोलून दिलं नाही ना तर माझा आवाज किती चढतो आणि त्यानंतर स्पीकर मला किती बोलायला देतात हे तुम्हीच विचारा. कारण शेवटी मी काँग्रेसचा एकमेव कोकणातला आमदार असल्यामुळे मला तिथे कोकणातला प्रश्न मी एकमेव विचारतो. कधी कधी आमचे विरोधी पक्ष नेते पण विचारायला विसरतात. मुंबई आणि कोकणावर जेव्हा 293वर चर्चा होती तेव्हा त्यांचं जे काही 55 मिनिटाचं काय भाषण होतं त्याच्यामध्ये त्यांनी 53 मिनिटं फक्त मुंबईवर बोलले आणि नंतर जेव्हा समोरच्या एका आमदारांनी आठवण करून दिलं हो ही चर्चा मुंबई आणि कोकणाबद्दल आहे, तेव्हा ते शेवटचे 2 मिनिटं त्याच्यामध्ये टाकले. म्हणजे मला माझी जबाबदारीची जाणीव आहे का, कारण मी बोललो नाही ना कोकणाबद्दल तर खालच्या तरी विधानसभेमध्ये कोणच बोलायला तयार नाही. म्हणून मी भांडतो आणि जे काय माझं काम आहे ते करून देतो. मग त्याच्यावर काय करायचं आतमध्ये तो माझा प्रश्न आहे, पण जनतेला न्याय देणं हे आपलं काम आहे. सर, कर्जमाफी झाली याच्या मागचं नेमकं कारण काय? की विरोधकांच्या दबावामुळे कर्जमाफी झाली की शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ही कर्जमाफी झाली? तुमचं याच्यावर काय म्हणणं? मला वाटतं सगळ्या पद्धतीने दबाव आला. विरोधी पक्षांनी पण जे काही संघर्ष यात्रा काढली, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जो काही पद्धतीने म्हणजे एकत्र आले आणि जे काय त्यांनी हिंसक आंदोलन जे त्या लोकांनी केलं, ज्या प्रकारचं आंदोलन केलं त्याच्यावर निश्चित पद्धतीने त्याच्यामुळे सरकारवर दबाव आला. म्हणून त्याच्यामुळे तो रिझल्ट दिसला. म्हणून जसं मला हेही जोडायचं तुमच्या एका प्रश्नावर बोलते साहेब की जी आक्रमकता जे पाऊल आमच्या शेतकऱ्यांनी उचललं ते आमच्या मराठ्यांना का जमलं नाही हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्यामध्ये फार मोठा प्रश्न आहे. शेवटी रिझल्ट इथे आला ना, शेवटी कर्जमाफी द्यायला लागली. पण आमच्या मराठे काय उरले आहेत आता? कुठे कॅन्डल मार्च काढतायत, कुठे मूक मोर्चा काढतायत. कधी कधी विचार होतो इतिहासामध्ये
आमच्या महाराजांनी अगर कॅन्डल मार्च काढले असते, आमच्या महाराजांनी अगर मूकमोर्चे काढले असते तर तसाच इतिहास घडला असता का? म्हणजे मराठ्यांना हे नेमकं शोभतं का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मुकमोर्चा मान्य जिथे नाही. जिथे जाटनी तिथे आपला न्याय मिळवला, जिथे पटेलांनी पाटीदार समाजाने गुजरातमध्ये न्याय मिळवला, सगळे लोक न्याय मिळवतात आपल्या आपल्या पद्धतीने, आणि आम्ही कॅन्डल घेऊन फिरतो इकडे मेणबत्त्या. काय उपयोग आहे? म्हणजे ह्याबद्दल विचार केला. माझं म्हणणं आहे की मुकमोर्चा काढा, पण त्या रस्त्यात तुम्हाला काय मिळालं का? हातात मिळालं का? आणि मुकमोर्चा आता हा जो काय 9 ऑगस्टचा जो काय मोर्चा निघणार आहे तो निघेपर्यंत मारामारी हो. ह्याच्यामध्ये किती अजूनपर्यंत किती लोक वेगवेगळ्या पद्धतीने घुसलेत हे तुम्ही पहा. 9 तारीख उजाडेपर्यंत काय काय होतं हे तुम्ही पहा. पण आमची एवढी स्पष्ट भूमिका आहे, जिथे मराठा लागलं आम्ही तिथे जाऊन उभं राहतो. आम्ही वेगळे वेगळे गट तट काय बघत नाही. जिथे आम्हाला दिसलं मराठा लागला आहे ना, गपचूप जाऊन उभं राहायचं. काल पण जे काय मुंबईमध्ये जे काही कॅन्डल मार्च निघाला तिथे गेलो, आपलं नमस्कार केला आणि आलो परत. मराठ्यांना आरक्षण खरोखरच मिळेल वाटतं तुम्हाला? दिलं जाईल की जुलवत ठेवलं जाईल? मिळालं पाहिजे आणि मिळवण्याची धमक असली पाहिजे, आणि ते मिळू शकतं हे मी तुम्हाला सांग. काही त्याच्यामध्ये म्हणजे एवढी अडचण नाही. पण घटनेचं बंधनं सांगितली असं जातात. आहे की शेवटी आपल्याला झुकवायला आलं पाहिजे. सरकार ताकद दाखवली पाहिजे. 32% असलेला मराठा समाज ह्यांनी अगर खरंच मनावर घेतलं ना तर सगळ्या गोष्टी शक्य आहे. आज शेतकऱ्यांना शक्य झालं ना, 34,000 करोडची कर्जमाफी त्यांनी मिळवली ना, मग त्याच पद्धतीने मराठ्यांना काय शक्य नाही आहे? म्हणून योग्य वेळ आली तर मग शेवटी नितेश राणेचीच पद्धत तिथेही वापरायला लागेल. मात्र नितेश राणे ही पद्धत मला ठाऊक आहे. म्हणजे आता जो प्रश्न आहे त्याचं सरळ स्पष्ट उत्तर देणं थोडंसं अवघड आहे, त्यामुळे मी अगदीच सरळ स्पष्ट उत्तराची अपेक्षा बाळगत नाही. मात्र ही नितेश राणेंची पद्धत, नितेश राणे स्टाईल ही कोणत्या बाकांवरून दिसणार? सत्ताधारी की विरोधी? नाही, असं आहे की बाक महत्त्वाचं आहे, कुठल्या ह्याच्यावर दिसतं हे विषय नाही. शेवटी मी तो विषय मांडणं महत्त्वाचं आहे. आणि जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, लोकांना रिझल्ट हवा आहे. मराठा समाजाला आज आरक्षण हवं आहे. कोण मिळवतो, कसं मिळवतो, हा लेणं देणं बिलकुल नाही. त्या लोकांना प्रश्न विचारणारे लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळी नको. तुम्हाला जबाबदारी दिला आहे ना, तुम्हाला काम दिलेलं आहे, तुम्हाला आमदार बनवलं, खासदार, तुम्ही आम्हालासाठी मिळवा. आम्हाला काय पडलेलं नाही त्याच्यामध्ये. तुम्ही डोकं आपटता, नमस्कार करता, सूर्यनमस्कार मारता, आमचं काय लेणं देणं नाही. तुम्हाला सांगितलं की आम्हाला रिझल्ट पाहिजे, तो तुम्हाला रिझल्ट मिळणं तुमची जबाबदारी आहे. मग त्या नियमाखाली जे जे बसतं ते आपण लोकांनी करावं. असं म्हणतात की राष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यानंतर या महाराष्ट्रात बरंच काही घडेल. तुम्हाला काय वाटतं? काही घडेल, काही बिघडेल? असं आहे की आत्तापर्यंत मी आमदार आहे आणि मी एका राजकारणी लोक आहे. अजूनपर्यंत मी काय त्याचे भगवे कपडे घालून भविष्य सांगायला फिरत नाही आहे की तुमच्या कार्यक्रमामध्ये अशी काय मला जबाबदारी दिलेली नाही आहे. माझं जे काय काम आहे आपण करावं, आणि तुमच्याकडे जे काही जय महाराष्ट्रामध्ये असे काही साधू बुवा असतील त्यांना विचारावं, त्यांचं पगार मी कशाला घ्यावं. नक्कीच. म्हणजे सरळ स्पष्ट बोलता बोलता काही वेळा जेव्हा शेवटी राजकीय नेता असल्यामुळे असतात काही बंधनं, आणि त्यामुळे स्वाभाविकरित्या भाकीतं करणं हे कुणालाही आवडत नसतं. अगदी मनात जरी काही असलं तरी ते दरवेळी बोलूनच दाखवता येतं असं नाही. मात्र एकंदरीतच न्यूजरूम आज लाईव्हच होतं पूर्णपणे. प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला आपल्याला बातमी मिळत होती. मगाशी मी म्हणाल त्याप्रमाणे काही वेळ असं वाटत असतं की ही चर्चा कधी संपू नये, तशीच ती सुरू राहावी. मात्र न्यूज चॅनल म्हटलं की वेळेची बंधनं असतातच. मी थांबतोय आता न्यूजरूममध्ये इथेच. मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.